पाथरीमध्ये मूलभूत सुविधा न देता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह आम्ही पाथरीमध्ये आलेलो आहोत. पाथरीमध्ये व्हेंटिलेटर्स, पाथरीमध्ये कुठलाही पेशंट पॅरालिसिसचा असेल, हार्ट अटॅकचा असेल, सर्पदंशाचा असेल किंवा मोठे मोठे संधिवात असेल, ह्या आजाराची सर्व सुविधा आम्ही घेऊन आलेलो आहेत. त्याचे लागणारे टेस्ट, त्यावरती जर इमर्जन्सीसाठी लागलं, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, मॉनिटर, 7 बेडच्या ICU सेटअप सकट आम्ही पाथरीमध्ये पदार्पण केलेलं आहे. एक्सपर्ट डॉक्टरची टीम असणार आहे. आम्ही डॉक्टर अजय तौर, MBBS MD मेडिसिन हे ह्या हॉस्पिटलचे हेड किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असून आमच्यासोबत BHMS 2 डॉक्टर सासवडे आणि त्यांचे मिसेस डॉक्टर सासवडे हे असणार आहेत. त्याच व्यतिरिक्त वीकली व्हिजिटसाठी ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि OBGYN गायनेकोलॉजिस्ट पण या हॉस्पिटलला रुजू होत आहेत. फ्युचरमध्ये पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्हाला या हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट, त्याच व्यतिरिक्त कार्डिओलॉजिस्ट यांच्याही व्हिजिट आम्ही इथे ठेवणार आहोत. ग्रामीण आणि राज्य केंद्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सारख्या योजना रुग्णांसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपल्या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सुविधा उपलब्ध होणार आहात का? कुठल्याही डॉक्टरला एवढी इच्छा असते की पेशंटचा खिसा कधीही रिकामा होऊ नये. कमीत कमी पेशंटला खर्च येऊन डॉक्टरनी सुविधा केला तर दोन्ही बाजूंना, दोन्ही नाण्याच्या साईडला ह्याचा फायदा असतो. आमचा 1 ते 1.5 महिन्यांमध्ये प्रयत्न असेल की जेव्हा पूर्ण सीझन सुरू होईल त्याच्या अगोदरच आमच्या योजना या हॉस्पिटलला याव्यात, जेणेकरून की पेशंटचा टेस्ट करताना आम्हाला विचार नाही करायला पाहिजे की ह्या टेस्ट महाग आहेत, आम्ही करायचा की नाही करायचा. पेशंटची पूर्ण सुविधा, पूर्ण निदान ह्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. आम्ही पाथरींच्या नागरिकांना एवढंच म्हणू इच्छितो की कुठलाही छोटा मोठा त्रास, जसे की कधी छातीत दुखणे, कधी घाम येणे, कधी चक्कर येणे किंवा कधी दम लागणे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना कधीही तुम्ही दुर्लक्ष करू नका. ह्या दुर्लक्ष केलेल्या गोष्टीच पुढे जाऊन धोक्याच्या ठरू शकतात. कुठलाही आजार असेल, छोट्यातला छोटा ते मोठ्यातला मोठा, नक्की एकदा तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट द्या किंवा कुठल्याही जवळच्या डॉक्टरांना भेट द्या. काही गोष्टी तुम्हाला साध्या वाटू शकतात, त्या सिरियस असू शकतात आणि तुमच्या आरोग्याची काळजी. तौर साहेबाला खूप खूप शुभेच्छा देत. हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देणारे डॉक्टर सन्माननीय अजयजी सकाराम तौर यांना मी अशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आज वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमचे भाऊ सन्माननीय अनिल भाऊजी नकाते आपला या ठिकाणी सत्कार करतील. मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उभं राहावं. व्यासपीठावरील मान्यवरांना आणि डॉक्टर साहेबांचा खऱ्या अर्थानं सत्कार करावा. त्यांच्या सन्माननीय डॉक्टर अजय सिंह यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांच्या नातवांच्या रूपाने परत बांधलेकरांना सेवा करण्याचं भाग्य त्यांच्या लाभत आहे. धन्यवाद सर. यानंतर मी सन्माननीय रवीजी धर्मे जिल्हा अध्यक्ष शिवसेना त्यांनाही अशी विनंती करेन की आपण 2 शब्द शुभेच्छा द्या. या तपा हॉस्पिटल आणि क्रिटिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर विराजमान असणारे अनिल भाऊ नकाते, डॉक्टर जवळेकर सर, डॉक्टर मानवकर सर आणि उपस्थित की वेळेवर जर उपचार नाही झाले तर एखाद्याला जीव गमावण्याची वेळ येते. आणि आपल्या पाथरीसारख्या शहरामध्ये आता अशा प्रकारची सुविधा आपण निर्माण केली की निश्चित कौतुकाची बाब आहे. आणि उद्देश आपला एवढा चांगला आहे की आपण आपल्या सर्व बॅनर्स असतील, पत्रिका असतील, याच्यावर स्पष्टपणे लिहिले की डॉक्टर राजवल साहेबांचा वारसा, त्यांचा केलेचा वारसा आम्हाला सांभाळायचा आहे. की निश्चितच अभिमानाची बाब आहे. आज आपल्या सर्व नातलगांना असेल किंवा वरून डॉक्टर साहेब बघत असतील तर त्यांना सुद्धा निश्चित अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही की माझा नातू, माझा वारसा पुत्र या ठिकाणी चालवतोय. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून या पाथरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारची सेवा घडो, अनेकांना आपल्या हातून जीवनदान मिळो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अजय पाथरी सारख्या ठिकाणी आणि आजोबाचा वारसा पुढे चालवण्यासाठी इथे जॉईन झालेला आहे. याविषयी मी फक्त एवढेच सांगेन की काम करायचं तर अर्जुनाने करायचं. अर्जुनाला एकच दिसत होता डोळा, जसं आपल्याला एकच दिसलं पाहिजे की तो आपला पेशंट चांगलं झाला पाहिजे. पैसा मिळेल नाही मिळेल, नाव होईल नाही होईल, पण सगळ्यात चांगलं हे आहे की आपण आपला पेशंट चांगला झाला पाहिजे. यासाठी आपल्याला परिपूर्ण पद्धतीनं सेवा देता आली पाहिजे. हे जर तुम्ही एकदा मनामध्ये ठसवलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या मागे जायची गरज नाही जर तुम्ही पेशंटवर तुमच्या लक्ष घातलं तर. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये त्याच पद्धतीनं चाललेलो आहे. आणि आतापर्यंत मी एवढं सांगेन आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची पुढील वाटचाल चांगली होईल. आणि सर्वात केंद्रबिंदू पेशंट रुग्ण हा ठेवा. त्याच्याजवळ पैसा असेल नसेल याचा कधीही विचार करू नका. गरज वाटली तर आपल्या खिशातून त्याला 5-10 रुपये तुमच्या काय जे धरतात त्या पद्धतीनं तुम्ही त्याला द्यायचाच प्रयत्न करा. मग जो माणूस आयुष्यामध्ये देत राहतो तोच माणूस खरा मोठा होतो. जो माणूस घेत राहतो तो माणूस कधीच मोठा होत नाही, असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, अतिशय चांगल्या प्रकारचं आपण त्यांना मार्गदर्शन केलं. खरं तर सखारामजी तो हे जे नाव त्यांनी सखा तुमच्या नावाला अवतरित केलं, कारण अर्जुनानं श्रीकृष्णाला सखा म्हटलं होतं आणि संत तुकारामानं पांडुरंगाला सखा म्हटलं होतं. सखा या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि डॉक्टर साहेबांनी त्यांच्या वडिलांना सखा म्हटलंय. हे जे अटूट नातं आहे असं दुर्गत व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी अध्यक्ष भाषेचं डॉक्टर साहेब करतील सर्व पात्रेकरांच्या वतीने मानूस व्यवसाय तद्वत मी अजय सरांना अशी विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील आलेले सर्व मान्यवर, आमचे भरपूर जिल्हा मित्र, काही पेशंट आणि सर्व डॉक्टर असोसिएशनचे मेंबर्स आमच्या शब्दाला मान देऊन आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. 1977ला जेव्हा रामराव रांजवन म्हणजे आमचे आजोबा पाथरीमध्ये आले होते, भरपूर संघर्ष, भरपूर प्रयत्न, भरपूर मेहनत करून त्यांनी 2006 पर्यंत मोठं साम्राज्य उभं केलं. प्रत्येक गावामध्ये, पाथरी तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये रामरावजी रांजवन हे नाव होतं. 2006 साली जेव्हा त्यांनी शरीर सोडलं आणि आमच्या मामांनी हे गाव सोडलं तेव्हा पाथरीला वाटलं होतं की रांजवन ह्या नावाला पूर्ण विराम लागतो की काय. जसं काही नव्हता, रांजवन त्याचं स्तौर ह्या नावामध्ये बदल होऊन आम्ही त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा संपूर्णपणे तयारी घेतो आणि संपूर्ण वारसा हक्क दाखवतो. इथून पुढे जी रुग्णसेवा त्यांनी दिली होती तीच रुग्णसेवा आम्ही देऊ हे सर्व पाथरीकरांना वचन करू. 2 शब्द.